सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पात्र परिचय करून घेणार आहोत. राईट, असे कोण आहेत त्यातले कॅरेक्टर्स आणि व्यक्तिरेखा ज्यांच्या अवतीभोवती हे सगळं कथानक जे आहे ते घडतं. त्यातला मेन कॅरेक्टर ज्याला आपण हिरो म्हणतो युज्युअली, तो आहे मृकंड. कोण आहे हा मृकंड? तर मार्कंडेय ऋषींचा वडील. राईट, आता तुम्हाला प्रश्न पडेल की मार्कंडेय ऋषी कोण? मुळात आडात नाही तर पोऱ्यात येणार कुठून? तर मित्रांनो, ह्या भगवतीचं चरित्र आपल्याला माहिती आहे. याला कारण 4 ग्रंथ आहेत मुळात. कुठले? दुर्गा सप्तशती, कालिका पुराण, त्रिपुरा रहस्य आणि मार्कंडेय पुराण. यातलं मार्कंडेय पुराण ज्यांनी लिहिलं ते मार्कंडेय ऋषी चिरंजीव अवतार आहेत. त्यांचे गुरु सुद्धा चिरंजीव आहेत, भगवान श्री परशुराम. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, हे दोघंही भृगु वंशामधले आहेत. तर भृगु ऋषींचे पुत्र कोण? धातृ ऋषी. हे धातृ ऋषी आणि आयती विभा त्यांची पत्नी, ह्या दोघांचं पुत्र हा मृकंड ऋषी. आणि ह्या मृकंड ऋषी जे आहेत त्यांचं शिक्षण चालू होतं आपल्या पित्याच्याच अर्थात धातृ ऋषींच्याच आश्रमामध्ये. चला, हे ठीक आहे, पण मग व्हिलन कोण आहे? तर व्हिलन मित्रांनो या कथेमधला अत्यंत भारदस्त आहे. व्हिलन जेवढा स्ट्रॉंग तेवढीच हिरोला किंमत. राईट, तर आपल्या या कथेमधला व्हिलन आहे कास्य वामदेव. बघा, नावच किती भारदस्त आहे. कोण आहे हा कास्य वामदेव? कोणी राक्षस, दैत्य, दानव? तर नाही मित्रांनो. हा जो कास्य वामदेव जो आहे हा मृकंडाचा बॅचमेट आहे. मृकंडाबरोबरच त्याचंही शिक्षण धातृ ऋषींच्या आश्रमामध्येच झालं. ही इज द क्लासमेट, ही इज द बॅचमेट. धातृ ऋषींच्या आश्रमामध्येच शिक्षण पूर्ण करून हा वामदेव कास्य जो आहे तो आचार्य पदाला पोचला. अर्थात ही गॉट हिज मास्टर्स विथ दिस युनिव्हर्सिटी ऑफ धातृ ऋषी. पण मग घडलं कुठे? माशी शिंकली कुठे? तर मित्रांनो, हा वामदेव कास्य जो आहे तो अत्यंत हुशार होता, अत्यंत बुद्धिमान होता आणि त्याची स्मरणशक्ती अत्यंत तल्लख होती. आणि त्याच्यामुळे त्याला वाटायचं की आय शुड बी नंबर 1 ऑलवेज. मी सगळ्यात श्रेष्ठ असलं पाहिजे या सगळ्या आश्रमामध्ये. म्हणजे व्हाईल्स ही वॉज स्टिल इन द आश्रम, ही वॉन्टेड टू बी नंबर 1. आणि ह्या त्याच्या गोलमध्ये, ह्या टार्गेटमध्ये अडसर एकच होता. गेस हू? येस, यू गाईज आर राईट, मृकंड. या कास्य वामदेवानी पाहिलेलं होतं की या मृकंडाकडे सुद्धा आपल्यासारखी स्मरणशक्ती आहे आणि बुद्धिमत्ता आहे. आणि त्याच्यामुळे व्हायचं काय की जेव्हा वादविवाद चर्चा होत असे, स्पर्धा होत असे, तेव्हा त्याच्यामध्ये हा मृकंड जो आहे तो कांकणभर श्रेष्ठच ठरत असे या वामदेव कास्यापेक्षा. का? कारण पावित्र्य. कारण हा मृकंड जो आहे तो आपल्या पित्याप्रमाणे आणि आपल्या पितामहाप्रमाणे पवित्र मार्गी होता. त्याचा मुमुक्ष सन्मार्गावर होता. त्याचा संपूर्ण फोकस जो आहे तो पॉझिटिव्ह गोष्टींवरच असे. निगेटिव्हिटी त्याच्या मनाला स्पर्शत नसे. आणि त्याच्यामुळे आपोआप त्याच्याकडे एक पावित्र्याचं बळ एक निर्माण झालेलं होतं, एक वलय निर्माण झालेलं असतं जे सगळ्या सन्मार्गांकडे निर्माण होत असतं. आणि म्हणूनच त्या भगवंतानी जन्म घेतला आणि तो वारंवार घेत राहतो, परित्राणाय साधूनाम. आणि म्हणून हा जो साधू जो आहे मृकंड ऋषी तो नेहमीच या वामदेव कास्यापेक्षा वरचढ ठरत असे. आणि इथेच माशी शिंकली मित्रांनो. ती स्पर्धा कोणी लावली का? स्पर्धा कोणीच नाही. किंबहुना मृकंडाची माता अर्थात गुरुमाता आयती विभा ती सगळ्या शिष्यांवरती समान प्रेम करत असे, सगळ्यांना समान वागणूक देत असे. ती अजिबात भेदभाव करत नसे मृकंड आणि इतर शिष्यांमध्ये. परंतु तरी सुद्धा या वामदेव कास्याचं त्याच्याशी वैर होतं. का? कोणी स्पर्धा लावलेली का? तर कोणीच नाही. त्यांनी आपापसातच स्वतःच स्पर्धा लावलेली होती. म्हणतात ना आपण, वैरीन चिंती ते मन चिंती. काही नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. परंतु आय वॉन्ट टू बी नंबर 1 ह्या एका राक्षसी महत्वाकांक्षेमधून त्याचं वैमनस्य झालं, त्याचा द्वेष उत्पन्न झाला, मत्सर झाला, क्रोध झाला त्या मृकंडाविषयी. आणि हाच ह्या कथेचा प्लॉट आहे मित्रांनो. तर मित्रांनो,
हे दोघंही अर्थात मृकंड ऋषी आणि वामदेव कास्य अर्थात ते काही तेव्हा ऋषी नव्हते, परंतु शिक्षण पूर्ण होत 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 ते दोघेही आचार्य पदाला पोहोचले अँड दे ग्रॅज्युएटेड. आणि त्यांचा जेव्हा कॉन्व्होकेशन सेरेमनी झाला, जेव्हा गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली, तेव्हा धातृ ऋषींनी दोघांचंही गुरुकुल उभारण्याची आज्ञा केली. परंतु झालं कसं, त्यांनी मृकंडास आपल्या पुत्रास सरस्वती तीरावरती गुरुकुल उभारण्याची आज्ञा दिली आणि वामदेव कास्याला गोदावरी तीरी गुरुकुल उभारण्याची आज्ञा दिली. परंतु गेट्स व्हॉट हॅपन, वामदेव कास्याने गुरुची आज्ञा मोडली आणि या मृकंडाच्या गुरुकुलासमोरच स्वतःचं गुरुकुल उभारलं, सरस्वती तीरावरच. वाय? जस्ट टू कीप एन आय ऑन हिम. त्याच्यावरती लक्ष ठेवण्याकरता की हा काय करतो आहे आणि तो जे काही करेल त्याच्यापेक्षा चाराने मला जास्तच करायचं आहे, मला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे. बरं, इथपर्यंत सगळं ठीक आहे. हा जो मृकंड जो आहे तो आपल्या पवित्र तपाचरणामध्ये आणि अध्यापनामध्ये आणि स्वतःच्या अध्ययनामध्ये व्यग्र असे. राईट? ॲज आय सेड, ही वॉज टू पॉझिटिव्हली मोटिवेटेड. बट ॲट द सेम टाईम हा कास्य वामदेव जो आहे त्यांनी काय केलं, तर त्यांनी नानाविध तपश्चर्या करून, नानाविध सिद्धी प्राप्त करून घेतल्या, वर प्राप्त करून घेतल्या आणि त्याचा उपयोग करून तो सामान्य जनांना आपल्या धाकामध्ये ठेवत असे. बघा काय प्रवृत्ती आहे. एक जण तपाचरणामध्ये व्यग्र आहे, दुसरा कशामध्ये व्यग्र आहे, तर वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करून घेण्याकरता, जनकल्याणाकरता का, तर नाही, लोकांना आपल्या धाकामध्ये ठेवण्याकरता त्यांनी वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या होत्या. अँड वामदेव कस्य वॉज हॅपी विथ वेर एव्हर ही वॉज. राईट? तो त्या मृकंडापेक्षा आता श्रेष्ठ होता, कारण त्याच्याकडे नानाविध वर होते, सिद्धी होते आणि मुख्य म्हणजे लोक त्याला घाबरत होती. राईट? सो ही वॉज हॅपी. मग झालं काय, हिअर कम्स अवर थर्ड कॅरेक्टर, कपिल मुनी, ज्यांना आपण महाविष्णूचा अवतार सुद्धा म्हणतो, किंवा जी आपली 6 शास्त्र आहेत. कुठली? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत आणि मीमांसा. ही जी 6 शास्त्र आहेत त्याच्यामधलं जे सांख्यशास्त्र आहे त्याचा उद्गाता हा कपिल मुनी. तर जेव्हा वेदांमधली जी शिकवण आहे ती ॲट नॉर्मल लेवल, ॲट जनसामान्यांमध्ये इम्प्लिमेंट करण्याकरता थोड्याशा अडचणी येत होत्या आणि हेन्स जे कपिल मुनी जे आहेत त्यांनी हे सांख्य तत्त्वज्ञान मांडलं. कशाकरता? वेदांमधलं जे शिकवण आहे ती जनमानसामध्ये रुळवण्याकरता ही प्रपोज्ड अ न्यू वे, वेगळं तत्त्वज्ञान मांडलं की जे अनसूया आणि कपिल. आता हे कपिल आणि अनसूयाचे रिलेशन काय आहे, तर अनसूया मातेचा सगळ्यात धाकटा आणि एकमेव बंधू, तिला सगळ्या बहिणी, 9 बहिणी आणि हा 10वा भाऊ कपिल, जो तिला आपल्या पुत्रासारखाच होता. आणि या दोघांच्या संभाषणामधून जे शास्त्र, जे तत्त्वज्ञान निर्माण झालं ते सांख्यशास्त्र. आणि या सांख्यशास्त्राचा प्रसार करण्याकरता हे कपिल मुनी जे आहे ते नैमिषारण्यामध्ये निघाले. म्हणजे तेव्हा हे ऋषीमुनी निघत असत टूअर करण्याकरता आणि परत येत असत. कधी? 12 दिवसांनी, 12 आठवड्यांनी, 12 महिन्यांनी, तब्बल 12 वर्षांनी मित्रांनो. आणि म्हणून त्याला तप म्हणतात. दॅट वॉज अ सायकल. एकदा बाहेर पडले कार्याकरता की 12 वर्षानंतर ते सगळे होम पोझिशनला परत येत असत. आणि म्हणून हे तपाचा कालखंड जो आहे त्याला एक स्टँडर्ड मिळालेला आहे. तर असे हे कपिल मुनी जे आहेत ते या सांख्य तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याकरता निघाले. आणि व्हॉट्स द बेस्ट वे टू डू इट? प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाला ट्रेन करायचं आहे का? तर नाही. मग युनिव्हर्सिटीजचे जे डीन आहेत, म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट एखादा नवीन सिलॅबस इंट्रोड्यूस करते तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाते का किंवा प्रत्येक टीचरकडे जाते का? तर नाही. जे कोणी इन्स्टिट्यूट्सचे हेड आहेत त्यांना कन्सल्ट करते, त्यांच्यावर ते प्रेझेंटेशन करणार, त्यांच्याशी शेअर करणार. अँड देन दे विल गो बॅक, दे विल ट्रेन द ट्रेनर्स अँड वेन दे विल गो बॅक दे विल इम्प्लिमेंट इट, दे विल एन्फोर्स इट ॲट देवर लोकल इन्स्टिट्यूट्स. आणि अशा प्रकारे ते पुढे येणाऱ्या शिष्यांना, स्टुडंट्सना ते ज्ञान मिळणार आहे. सेम प्रिन्सिपल. कपिल मुनी निघाले, नैमिषारण्यामध्ये हॉल्ट घेतला आणि तिकडे जवळपासच्या सगळ्या आचार्यांना त्यांनी इन्व्हिटेशन पाठवलं. ह्या कपिल मुनींकडनं सगळ्यांना बोलावणं गेलं. आणि जसं ते मृकंड ऋषींना गेलं तसंच ते वसिष्ठांकरवी, सच अ ग्रेट सेज,
जे प्रजापती आहेत त्या वसिष्ठ ऋषींकडनं वामदेव कास्याला सुद्धा निमंत्रण गेलेलं होतं, परंतु इथे परत त्याचा इगो आडवा आला. कपिल मुनींचं वय अर्थात 20 वर्षाचंच होतं. एवढा कोवळा पोरगा मला काय शिकवणार, माझ्याकडे एवढं अफाट ज्ञान आहे, एवढ्या सिद्धी आहेत माझ्याकडे, हा 20 वर्षाचा कोवळा मुलगा मला काय शिकवणार. म्हणून वामदेव कास्य जो आहे तो आमंत्रणाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तो गेला नाही, त्यांनी आमंत्रणाचा अव्हेर केला. परंतु जसं जसं हे सांख्य तत्वज्ञान फेमस होत गेलं, लोकांमध्ये पॉप्युलॅरिटी वाढत गेली, तशी तशी जे जे या सांख्य तत्वज्ञानाचे आचार्य आहेत त्यांची पॉप्युलॅरिटी वाढत गेली. म्हणजेच काय, इन टर्न मृक्कंड ऋषीची पॉप्युलॅरिटी वाढत गेली आणि त्याला सामान्य जनांकडून आदर मिळू लागला. नाव हिअर इज द प्रॉब्लेम. काहीही झालं तरी चालेल, परंतु मृकंड माझ्यापेक्षा श्रेष्ठ असता कामा नये अशी एकमेव इच्छा असलेला तो कास्य वामदेव, जेव्हा त्याच्या कानावरती ही वार्ता आली काय की मृकंड ऋषीची पॉप्युलॅरिटी वाढत चाललेली आहे, तेव्हा काय आग बबूल झाला असेल मित्रांनो तो वामदेव कास्य. विचार करा, अत्यंत क्रोधायमान झाला तो वामदेव कास्य आणि आपल्या सिद्धींचा वापर करून उडत 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 तो नैमिषारण्यामध्ये जाऊन पोहोचला. आणि तिकडे जाऊन बघतो तर काय, कपिल मुनी नव्हते, ते देशभ्रमणासाठी संचाराकरता निघून गेलेले होते. आणि जेव्हा एखादा ऑफिसर कुठेतरी टूरला जातो तेव्हा देर इज अ रिलिव्हिंग ऑफिसर ऑन हिज पोझिशन. तर मग ही जी पोझिशन होती कुठली, प्रमुख आचार्य, कपिल मुनी प्रमुख आचार्य त्या आश्रमाचे ते नव्हते. मग त्यांच्या जागी प्रमुख आचार्य कोण? येस, यू गेस्ड इट राईट. मृकंड ऋषीला त्या आश्रमाचा प्रमुख आचार्य म्हणून नेमलेलं होतं. आणि जेव्हा कास्य वामदेवानी हे जाणलं तेव्हा तर त्याच्या तळ पायाची आग थेट मस्तकात गेली आणि तो थराथरा कोपायमान होऊन कापू लागला. आणि त्यांनी तिकडे जमलेल्या सगळ्या ऋषी समूहांसमोर, शिष्यगणांसमोर मृकंड ऋषीला लज्जित करण्याचं ठरवलं, त्याचा इन्सल्ट करण्याचं ठरवलं आणि त्याला बिगर दॅन बेनहर असं एक चॅलेंज दिलं. कसलं चॅलेंज? आपल्या तपसामर्थ्याशी, आपल्या बुद्धिमत्तेशी आणि आपल्या सिद्धींशी स्पर्धा करण्याचं चॅलेंज दिलं. आणि एक अटही घातली. कुठली? इफ यू डू नॉट ॲक्सेप्ट माय चॅलेंज देन सरेंडर युअर सेल्फ टू मी. माझं शिष्यत्व मान्य कर आणि माझा शिष्य बनून राहा, अशी त्यांना अट घातली मित्रांनो. आता विचार करा, हा इथे वामदेव कास्य, इकडे मृकंड ऋषी, आजूबाजूला सगळे शिष्यगण, ऋषीगण, आणि हे ओपन चॅलेंज दिलेलं आहे कास्य वामदेवाने मृकंड ऋषीला. आणि आता मृकंड ऋषी काय त्याला रिस्पॉन्स करणार हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. मीनवाईल विचार करा पॉसिबिलिटीजचा, काय करतील मृकंड ऋषी. डोंट फॉरगेट, मृकंड ऋषी इज अवर हिरो, राईट? अँड व्हॉट मेक्स हिरो अ हिरो? स्टे ट्यून. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. लवकरच भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.